नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। मोदी सरकारने भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन घेण्यासाठी आता मोठा निर्णय घेतलाय। काही दिवसांपूर्वी टाटा आणि इतर कंपन्यांनी सरकारकडे सेमीकंडक्टर प्लांटसाठी अब्जावधींचे प्रस्ताव मांडले होते। यातील टाटा ग्रुपच्या प्रस्तावाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवलाय। यामुळे मेक इन इंडिया अभियानाला मोठा आता बूस्ट मिळणार आहे। गेल्या काही काळात भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिलाय। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थातच डीआरडीओचे संशोधक यासाठी दिवसरात्र कार्य करतात। आता ही डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे। यामुळे शत्रू राष्ट्रांना धडकी भरली आहे। ही प्रणाली रशियाच्या S-400 या हवाई संरक्षण प्रणालीप्रमाणेच काम करते। हवाई संरक्षण प्रणालीनुसार या क्षेपणास्त्राचा वेग उत्कृष्ट असून यामुळे शत्रूची विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांना टिपता येणार आहे। महाराष्ट्रातील कोल्हापुरी घोंगडी, सोलापूरची प्रसिद्ध चादर, त्यासोबतच सोलापुरात बांबूपासून तयार केलेले कपडे, टॉवेल, नॅपकिनने जगभरातील ग्राहकांना चांगलीच भुरळ घातली आहे। सोलापुरी चादर, सोलापुरात बांबूपासून तयार होणारे विविध वस्त्रावरणे आणि कोल्हापूरची घोंगडी आता इटली, व्हिएतनाम अशा देशात आता 7 समुद्रापार जाणार आहे। राजधानी दिल्लीत नुकताच जागतिक वस्त्रोद्योग महोत्सव पार पडला। या वस्त्रोद्योग महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे 28 दालने उभारण्यात आली होती। यामध्ये महाराष्ट्रातील सोलापुरात बांबूपासून तयार होणारी वस्त्रावरणे, सोलापुरी चादर, कोल्हापुरी घोंगडी या गोष्टींना देश विदेशातील ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे। ब्रिटनमधील स्थायिक झालेल्या भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी तेथील विरोधी मजूर पक्षाने लेबर इंडिया ग्रुपची स्थापना केली आहे। दोन्ही देशांमध्ये यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे या गटाच्या स्थापनेला राजकीय महत्त्व देखील आहे। मजूर पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमधील परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी संसदेच्या प्रांगणात या गटाची स्थापना केली। अलीकडेच त्यांनी भारताला भेट दिली होती आणि ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांच्या समस्या सोडवण्यासाठी असा गट स्थापन करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती। त्यानुसार या गटाची स्थापना करण्यात आली आहे। इस्लामाबाद, उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शस्त्रास्त्रांचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा कारखाना सिद्ध करण्यात आलाय। या कारखान्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा असेल। 500 एकरांवर पसरलेल्या या कारखान्यामध्ये अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस आस्थापनाने 3 सहस्त्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। हा दक्षिण आशियातील सर्वात मोठा कारखाना असून उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 26 फेब्रुवारीला या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले। मॉरिशसची निम्मी लोकसंख्या हिंदू आहे, त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनेही मॉरिशस महत्त्वाचे आहे। दोन्ही नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मॉरिशसच्या अगालेगा बेटावर 6 सामुदायिक विकास प्रकल्पांचे तसेच नवीन हवाई पट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचे उद्घाटन केले। त्याच महिन्यात 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही नेत्यांनी मॉरिशसमध्ये UPI आणि रुपे कार्ड लॉन्च केले होते। प्रकल्पांच्या उद्घाटनासह दोन्ही नेत्यांनी भविष्यात मॉरिशस आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली आहे। सध्या अबुधाबीत जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मंत्रिस्तरीय परिषद 13 सुरू आहे। या परिषदेमध्ये भारताने अपीलीय मंडळ आणि विवाद तडजोड सुधारणांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे। या कार्यकारी सत्रात जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांनी ही बाब विचारात घेतली की DAS प्रणालीची अपीलीय शाखा असलेले अपीलीय मंडळ डिसेंबर 2019 पासून अमेरिकेकडून त्याच्या सदस्यांची नियुक्ती रोखून धरली गेल्यामुळे कार्यरत नाहीये। यामुळे जागतिक व्यापार संघटनेच्या एकंदर विश्वासार्हतेवर आणि ती पुरस्कार करत असलेल्या नियम आधारित व्यापार क्रमवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। बांगलादेशमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री 9:50च्या सुमारास ही आग लागली आणि ही आग त्वरित वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली। ही आग एवढी भीषण होती की आगीत 44 जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झालेत। आरोग्य मंत्री डॉक्टर सामंत लाल सेन यांनी ही माहिती दिली आहे। या आगीच्या दुर्घटनेत रेस्टॉरंटसह कपड्यांचं मोठं नुकसान झालंय। बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे। यात 4 जण जखमी झालेत। HAL पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। एका वृत्तानुसार जखमींमध्ये 3 कॅफे कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे। प्राथमिक अहवालानुसार कॅफेमध्ये बॅग होती, त्यात असलेल्या एका वस्तूचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे।
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात भारतीय अडकल्याची कबुली भारत सरकारने दिली आहे. या 20 भारतीयांना चांगल्या नोकऱ्या देण्याचं आमिष देत तेथे नेण्यात आल्याचं सरकारने सांगितलंय. हे लोक अजूनही तिथेच अडकले असून त्यांना परत आणले जाणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. यासाठी भारत सरकारकडून तसे प्रयत्न देखील चालू आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी इलिनोइस प्रांतात होणाऱ्या निवडणुकीत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भाग घेता येणार नाहीये. इलिनोइस प्रांताच्या न्यायालयाने ट्रम्प यांना निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतलाय. बंडखोरांवरील बंदीच्या 14व्या दुरुस्ती नियमाच्या आधारे ट्रम्प यांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नाहीये असे न्यायालयाने म्हटलंय. संशोधकांनी इतिहासातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीची माहिती शोधली आहे. हा उद्रेक तब्बल 7300 वर्षांपूर्वी पाण्याखाली झाला होता. त्यामधून इंडोनेशियाच्या माउंट तांबोराच्या 1815 मधील उद्रेकावेळी बाहेर पडलेल्या दगड व राखेच्या दुपटीपेक्षा अधिक सामग्री बाहेर पडली होती. अवघ्या पृथ्वी तलावर हादरून सोडणारा हा ज्वालामुखीचा उद्रेक जपानच्या क्युशू बेटाच्या दक्षिणेत समुद्रात झाला होता. त्याला किकाई अकाहोया असे नाव आहे. संशोधकांना या उद्रेकाची आधीपासूनच माहिती होती, मात्र नव्या संशोधनामध्ये हा उद्रेकच जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक असल्याचं निष्पन्न झालंय. युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये 2 वर्षांहून अधिक काळ होऊनही सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. या युद्धात रशियाला एकटं पाडण्यासाठी काही पाश्चिमात्य देश पुढे आलेले असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी मात्र अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली. युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा शोध निर्माण होईल असा थेट इशाराच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिलाय. इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPLच्या 17व्या हंगामाचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं असून पहिला सामना पुढील महिन्यात 22 मार्च रोजी होणार आहे. IPL सुरू व्हायला महिना बाकी असतानाच आता लखनौ सुपर जायंट संघात मोठे फेरबदल होताना दिसतात. लखनौ संघाने कृणाल पंड्याला उपकर्णधार पदावरून हटवलं असून त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता IPL सुरू झाल्यावर निकोलस पुरन निर्णय घेण्यासाठी कर्णधार KL राहुलच्या मदतीला दिसून येणार आहेत. बॉलिवूडमध्ये आणखी एक स्टार किड रुपेरी पडद्यावर झळकणारे मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद हा सिने इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. जुनैदचा पदार्पणाचा चित्रपट असलेल्या महाराजा फर्स्ट लुक टीजर लॉन्च करण्यात आलाय. या चित्रपटात जुनैद पत्रकाराच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. तुर्तास जुनैदचा लुक आणि रोलबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.